नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कुळथाच्या पिठाचे शेंगुळे करणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी कुळथाचं पीठ घेतले। कुळथाची पिठी करण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घेतले। 2 चमचे गव्हाचं पीठ घेतले। कुळीथ खूप पौष्टिक आहेत, त्याचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे। कुळीथ उष्ण आहेत, त्यामुळे कुळथाचे शेंगुळे हिवाळ्यामध्ये खाल्ले जातात। सर्वात प्रथम आपण एक वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, 7 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत आणि 1 चमचा जिरं घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकूया, 7 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरचीचे तुकडे, मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, 1 चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। सुरुवातीला हे मिक्सरमध्ये कोरडंच फिरवून घ्यायचं, नंतर थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले। शेंगुळ्यांसाठी पीठ भिजवून घेऊया। अर्धी वाटी कुळथाचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येते आणि शेंगुळ्यांची चवही छान लागते। 1 चमचा आपण वाटून घेतलेले वाटण टाकूया, 2 चिमूट हिंग, 2 चिमूट हळद, छोटा पाव चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून घेतले। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। पीठ घट्ट भिजवायचं आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा भिजवून घ्यायचा। पिठाचा घट्ट गोळा भिजवून घेतलाय। अशा प्रकारे पीठ घट्ट भिजवायचं। थोडंसं तेल टाकते, पिठाला तेल लावून घेऊया। पिठाला तेल लावून घेतले। हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाले, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली, गॅस मी कमी केला आहे। वाटून घेतलेलं वाटण टाकूया। वाटण छान परतून घेऊया। याच्यामध्ये 1 चिमूट हिंग टाकते, छोटा अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, छोटा अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर। सर्व मिक्स करून घेऊया। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं वाटण छान परतून घेऊया। मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वाटून टाकलेल्या आहेत, त्या अंदाजाने मिरची पावडर टाकायची आहे। सर्व छान परतून घेतले। याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते। मिक्सरचं भांडं धुवून घेतले, अर्धा ग्लास पाणी टाकूया। चवीनुसार मीठ। मीठ आपण ह्या रशापुरतंच टाकायचं आहे। शेंगुळ्यांचं पीठ भिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। शेंगुळे वळेपर्यंत हा रसा आपण छान उकळून घेऊया। शेंगुळ्यांसाठी रसा उकळायला ठेवला आहे। या पिठाचे आपण शेंगुळे करून घेऊया। पिठाचा छोटासा गोळा घेतलाय, थोडासा हातावर मळून घ्यायचा। अशा प्रकारे शेंगुळे वळून घ्यायचे। खूप जाड नाही ठेवायचे, थोडे पातळ करायचे, म्हणजे पटकन शिजतात, आतून कच्चे राहत नाहीत। याचे 2 भाग करूया। अशाच प्रकारे सर्व शेंगुळे मी करून घेते। काही ठिकाणी शेंगुळे असे वळले जातात, काही ठिकाणी अशा प्रकारे शेंगुळे केले जातात। शेंगुळे करताना पीठ हाताला चिकटत असेल तर थोडं कोरडं गव्हाचं पीठ तुम्ही लावू शकता किंवा थोडंसं तेल लावू शकता। अशा प्रकारे सर्व शेंगुळे मी करून घेते। सर्व शेंगुळे करून झालेत। पिठाचा छोटासा गोळा मी काढून ठेवला आहे। पाण्यामध्ये मिक्स करून आपण हा रश्यात टाकणार आहोत, त्याच्यामुळे शेंगुळ्यांचा रसा छान घट्ट होतो। शेंगुळे वळेपर्यंत रसा छान उकळलाय। याच्यामध्ये शेंगुळे टाकूया। अशा पद्धतीने शेंगुळे टाकून घ्यायचे। सर्व शेंगुळे टाकून घेतले, हलक्या हाताने मिक्स करायचे। आपण जो पिठाचा गोळा काढून ठेवला होता तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतलाय, ते टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामुळे रसा छान घट्ट होतो आणि शेंगुळ्यांना छान चव येते। मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं शेंगुळे शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटं झाली आहे। शेंगुळ्यांचा छान सुगंध सुटलाय। शेंगुळे शिजले का बघूया। छान शिजले शेंगुळे। रसा पण छान घट्ट झालाय। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपले शेंगुळे तयार झालेत।
शेंगुळे प्लेटमध्ये सर्व करूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। शेंगुळे तयार झालेत, प्लेटमध्ये सर्व केलेत। छान झालेत शेंगुळे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।